नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, छोट्याशा काठापासून आज आपण डिझाईन बघणार आहोत. तर बघा, ब्लाऊजची उंची घेतलेली आहे मी 15 आणि आपली तयार उंची होणार आहे 14. तर बघा, इथं घडी घेतलेली आहे. तर बघा, 10 सव्वा 10 वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच आपल्याला प्लस मिळवून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी, किंवा 2 इंच पण तुम्ही घेऊ शकता. तर बघा, इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5चं आणि इथं मोंडा पण घेतलेला आहे 5.5चा. तर बघा, खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि गोल्ड राऊंड घ्यायचा आहे आणि इथं ते घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच आणि गोल्ड राऊंड देऊन कट करून घ्यायचा आहे मोंडा. तर बघा, इथं 2.25चा गळा घेतलेला आहे, तुम्ही 2.5 पण इंच घेऊ शकता. तर बघा, गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. तर बघा, इथं गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला 10.5 इंच आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. तर बघा, इथं असा 2.5 इंचाचा मार्किंग करून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊन घेऊ शकता. तर बघा, इथं मी पंचकोनी आकार देत आहे, कारण कस्टमरला पंचकोनी घ्यायचा आहे. तर बघा, खूप सुंदर डिझाईन आहे, तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि एकदम छान अशी डिझाईन आहे छोट्याशा काठापासून. तर बघा, इथं थोडंसं जास्तीचं होतं, तर बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि आहे तशी खडूनी मार्किंग केलेली आहे गळ्याला, तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेऊया. तर बघा, त्याच्यानंतर कट करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. तर तुम्ही डीप गळा पण घेऊ शकता. तर बघा, ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते आपल्याला सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती जे ब्लाऊज पिसाचं कापड कापलेलं आहे अस्तरचं ते ठेवायचं आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा, पिनाने पॅक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकता, पण मी याला छोट्याशा काठापासून पॅच बनवणार आहे, म्हणजे काठाचा पण आपला त्याला सपोर्ट राहील म्हणून त्याच्यावालं, म्हणजे भरपूर जाड इथं कापड तयार होईल. तर तुम्हाला कॅनव्हास वापरायचा असेल तर तुम्ही कॅनव्हास पण टाकू शकता. तर बघा, जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे कोपरे आपले एकदम सुंदर अशी तयार होते. बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला, कोपऱ्यावरती अशी सुई ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला पुढं टीप मारायची आहे, म्हणजे एकदम सुंदर असे आपले कोपरे येते. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला अस्तर लेवल जी आतमध्ये टीप मारलेली आहे ती आपल्याला कट करायची आहे नंतर. तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, कमरेला जी अर्धा इंच अशी आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि आता आपल्याला अस्तर लेवल असं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पूर्ण कट करून झाल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे कट मारायचे आहे, म्हणजे आपल्याला पलटायला सोपं जातं. तर बघा, जिथं ओपन जागा आहे तिथून आपल्याला हात घालून कापड वरती काढून घ्यायचं आहे. तर बघा, सोयीचा भाग वरती आलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला अशी काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घेऊया काठोकाठ आणि व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड व्यवस्थित असं एकदम सरळ असं करून घ्यायचं आहे आणि अशी टीप मारीत चालायचं आहे. तर बघा, धागे वगैरे कट करायचे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि कमरेला पण अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी कापड काढून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल अशी टीप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी, म्हणजे हे पॅक होतं. तर बघा, सगळीकडून पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत कमरेला आपल्याला एक टीप अशी परत मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते. धागे वगैरे कट करायचे आहे आणि अस्तर लेवल आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापड पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पूर्ण कट करून झाल्याच्या नंतर आता हे काठ जो घेतलेला आहे मी, तर हा काठ आपल्याला असा मध्ये मुडपून घ्यायचा आहे आणि आपल्याला 1.5 इंच असा काठ ठेवायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त काठ असला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काठाला काठ घेऊ शकता. तर बघा, दोन्ही कोण पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे धागे वगैरे अजिबात दिसणार नाही. तर बघा, आपण पंचकोनी गळा घेतलेला आहे, तर आता आपल्याला पंचकोनीच याला लेस लावून घ्यायची, म्हणजे हे काठ लावून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं टीप मारून झालेली आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा, पंचकोनीला आपल्याला पहिले काठ लावायचा आहे. तर आपला हा 1.5 इंच काठ आहे, तर इथं पण आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला असं काठ लावण्याची. तर तुम्ही नक्की या पद्धतीने काठ लावा, म्हणजे एकदम सुंदर असा फिनिशिंगमध्ये बसल्या जातो. तर बघा, 1.5 इंचाचं माप घ्यायचं आहे सगळी तिन्ही कोपऱ्याला आणि आता आपल्याला असं काठोकाठ अशी हे काठ जो आहे तो आपल्याला लावीत चालायचा या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित असा काठोकाठ लावीत चालायचं आहे आणि तिथं जरी आपण खडोनी मार्किंग केलेली आहे त्या कोपऱ्यावरती, तिथं आपल्याला अशी घडी टाकून घ्यायची. जेवढं मोकळं सोडता येईल तुम्हाला काठ, तेवढा आपल्याला मोकळा सोडायचा आहे आणि जो काठ आहे त्याची लेवल आणि
जे आपण खडूने मार्किंग केलेली आहे ते टोक आपले समोरासमोर आले पाहिजे. म्हणजे जे टोक समोरासमोर आले तर एकदम फिनिशिंगमध्ये ते वडलेवाणी अजिबात होत नाही. तर बघा या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्या पद्धतीने जशी कोपरा ज्या खडूनी मार्किंग केलेली आहे त्या कोपऱ्यावरच आला पाहिजे या पद्धतीने. आणि जेवढं मोकळं सोडता येईल तुम्हाला काठ तेवढे मोकळे सोडायचे आहे. म्हणजे एकदम सुंदर असे आपले फिनिशिंगमध्ये काठ लागले जाते, खेचल्यावाने अजिबात होत नाही. तर बघा सुई अशी थोडीशी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा काठ आपल्याला असा सरळ ठेवायचा आहे आणि परत आता आपल्याला अशी टीप मारीत चालायची आहे. तर बघा या पद्धतीने. आणि इथं पण सेम तसंच करायचं आहे आपल्याला. जिथं आपला कोपरा आलेला आहे ना आपण जी खडूने मार्किंग केलेली आहे तिथं अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित जेवढं मोकळं सोडता येईल तेवढे काठ आपल्याला परत सोडायचं आहे. आणि याची लेवल दोन्ही सारखी पाहिजे आहे, काठाचा कोपरा आणि खडूचा जी मार्किंग केलेली आहे तो कोपरा. बघा या पद्धतीने. आणि अशी टीप मारून परत आपल्याला अशी टीप मारीत यायचं आहे दुसरी आणि सुई अशी बाजूला काढून घ्यायची आहे. परत हा कोपराला अशी टीप मारीत चालायची आहे. तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, एकदम सोपी पद्धत आहे अशी काठ लावण्याची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा इथं बी कोपरा आलेला आहे तिथं पण सेम तसंच करायचं. तिन्ही कोपऱ्याला आपल्याला तसंच करायचं आहे. जेवढा काठ आपल्याला सोडता येईल तेवढा काठ आपल्याला मोकळा सोडायचा आहे आणि आपल्याला असा समोर ठेवायचं आहे काठ आणि अशी टीप मारायची आहे. तर बघा व्यवस्थित आता इथं झालेलं आहे. तर बघा आता आपण पूर्ण काठ असाच पूर्ण लावून घेऊया समोर. तर बघा व्यवस्थित असा आपल्याला पूर्ण काठ रेडी करायचा आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती पहिले तुम्हाला मोबाईलवर पडेल. तर बघा असा व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इकडून पण टीप अशी दुसरी पण मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये पूर्ण आपल्याला कोपरी असे दाबून घ्यायची आहे. सुंदर असा आपल्याला काठ लावून झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. या पद्धतीने केला तर ते एकदा दोनदा तुम्ही ट्राय करा. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला पण याच पद्धतीने जोडता येईल या असंच एकदम सेम. तर बघा मी अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते. तर बघा पूर्ण काठ लावून झालेला आहे आणि उरलेला काठ मी कट करून टाकलेला आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा आपला काठ जोडून झालेला आहे. तर बघा इथं उरलेले कापड आहे त्या काठामध्ये आपल्याला छोटे छोटे असे चौकोन काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर थर्मोकॉल घ्यायचा आहे किंवा तुम्ही जी ही अशी रुई भेटती ती घ्यायची आहे किंवा अशी गोल करायची हाताने आणि तुम्ही याच्यामध्ये ही घालून घेऊ शकता. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही याचेवाले थर्माकॉलचे बॉल बनवून घेऊ शकता. तर बघा मी थर्माकॉलचेच बॉल बनवणार आहे कारण हे पटकन होते त्याच्यामुळं. तर बघा असं थर्माकॉलचा बॉल त्याच्यात घालायचा आहे आणि सुईने याचा पक्का टक करायचा आहे आणि दोन आपल्याला अशा साडीगाठ मारून घ्यायची आहे. म्हणजे एकदम आपली पोटली एकदम पक्की तयार होती. तर बघा दुसरी पण मी तुम्हाला सेम अशीच बनवून दाखवते आणि आपण भरपूर सारे आधीच बनवून घ्यायचे असते. म्हणजे कसं आपल्याला ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला एवढा टाईम नसतो, त्याच्यामुळे हे असे बनवून आधीच ठेवायचे आणि नंतर मग ब्लाऊज पटकन आपलं रेडी होतं. तर बघा या पद्धतीने परत थर्माकॉल असा मध्ये ठेवलेला आहे, पक्क करून घेतलेला आहे, दोनदा अशा साडीगाठ देऊन घेतलेला आहे आणि धागा कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर बघा असे खूप सारे मी बनवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर असं आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे ब्लाऊज. म्हणजे असं जोडलं तर एकदम सोपं, असं जोडायला पण एकदम सोपं जाताना आपल्याला कळतं पण की आपण कसे जोडीत आहे ते पण आपल्याला कळतं. त्याच्यामुळे आपल्याला असं ब्लाऊज पीस उलटा ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं जोडीत चालायचं आहे. तर बघा तुम्ही अर्धा इंचावर पण जोडू शकता किंवा 1 इंचावर पण मार्किंग करून जोडून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या याच्यावरती असेच जोडीत चालायचं या पद्धतीने. तर बघा सगळे असे आपण जोडून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती परत अशी डबल टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे धागे वगैरे निघणार नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे बसल्या जातील. तर बघा सगळ्या याच्यावरती आपल्याला डबल टिप अशी पूर्ण परत मारून घ्यायची आहे. आपल्याला असे या पद्धतीने असे दाबीत चालायचे आहे एका हाताने आणि आपल्याला हे अशी टिप मारून घ्यायची आहे सगळ्यावरती. तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर हे उरलेले जे आहे हे आपल्याला कट करून टाकायचं आहे या पद्धतीने. तर बघा सगळे हे आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर फिनिशिंगमध्ये तर बघा व्यवस्थित आपली अशी पोटली डिझाईन पण तयार झालेली आहे आणि पॅच पण डिझाईन तयार झालेली आहे. तर बघा याचे पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. तिरके मध्यातून 4 इंच 4.5 इंच घ्यायचे आणि उभे पण 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच अशी तिरकी घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने दोन्हीकडचे टक्स मारून झालेले आहे, धागे वगैरे कट करून झालेले आहे. हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा त्याच्यानंतर
तर बघा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची डिझाईन माझी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेणार आहोत. तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्यानंतर मी पूर्ण तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर बघा पूर्ण ब्लाऊज आपल्याला ही पण मी डिझाईन अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा समोरची एकदम कटोरीमध्ये. तर बघा मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून झालेला आहे. तर तुम्हाला ही कटोरीचं ब्लाऊज कसं वाटलं, एकदम सुंदर असं पोटली ब्लाऊज डिझाईन आणि एकदम सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.